ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची बॅनरबाजी, चप्पा चप्पा भाजप, सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप. बॅनरची चर्चा, महायुतीतच लढतीची दाट शक्यता. कल्याणमध्ये शिंदेंच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट, ओमकार सपाट जखमी. कार्यालयासमोरील भांडण सोडवून जखमी इस्माला रुग्णालयात नेत असताना अज्ञातांकडून हल्ला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीनं मेळाव्याचं निमंत्रण. राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन. मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. उद्धव ठाकरेंकडून दिवाळीच्या शुभेच्छा. ₹13,000 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला भारतात परत आणलं जाणार. चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची मंजुरी. दरिंदे पाटलामुळे मराठा ओबीसी समाजात अंतर पडलं. भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल. हा मराठ्यांचा नव्हे, दारूवाले वाळूवाल्यांचा नेता असल्याची टीका. खुरट भुजबळांनी मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची खोड करू नये. जरांगेंचा पलटवार. भुजबळांकडून मराठ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. जरांगेंचा आरोप. विखे आले आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेले. छगन भुजबळांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा. जरांगेंना वारंवार भेटायला जाणाऱ्या विखेंना रोखा. भुजबळांची सरकारकडे मागणी. जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर जिम मध्ये जाऊ नये, यासाठी मी वक्तव्य केलं. आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा. या वक्तव्यावरून पडळकरांचा घुमजाव. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर. शासनातर्फे अधिसूचना काढली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहाराला यश. मंत्रिमंडळ बदलाच्या गुजरात पॅटर्नची महाराष्ट्रातील मंत्र्यांना धास्ती. आगामी निवडणुकीत दिवा लागला तरच मंत्रिपदाचा दिवा कायम राहणार, अशा चर्चा. भिंतीवर फुटपाथवर हार्ट काढत बसू नका. मी आता कॅमेरे लावणार आहे. सापडलं की टायर मध्येच टाकतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा. पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची ही जोरदार तयारी. आज श्रीकांत शिंदे, रामदास कदम, कीर्तीकर पुण्यात बैठक घेणार. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. उत्तर बस्तर आणि अबू जमाड नक्षलमुक्त. अमित शहांची घोषणा. 2 दिवसात 258 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. नवी मुंबईतील कामोठेमध्ये केस रंगवण्यासाठी गेलेल्या महिलेशी पार्लर मालकाचं गैरवर्तन. लुक अँड लाईक युनिसेक्स पार्लरमधील CCTV समोर. संतप्त नागरिकांकडून पार्लर मालकाला मारहाण. नांदेडच्या अर्धापुरातील चेनापूर तांडा इथं 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा. पाण्याचे नमुने तपासले जाणार. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर. संभाजीनगरमध्ये नशेचं सिरप विकणाऱ्या आरोपींची काढली धिंड. गुजरातवरून नशेच्या सिरपची तस्करी करून संभाजीनगरमध्ये करत होता विक्री. सिरपच्या 18,000 बाटल्या जप्त. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला. 8 ठार. 3 अफगाण क्लब क्रिकेटपटूंचा हल्ल्यात मृत्यू. ACBनं पाकिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतून माघार घेतली. डिजिटल अरेस्टच्या वाढत्या संख्येबद्दल सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त. हा सामान्य गुन्हा नाही, संपूर्ण न्याय व्यवस्थेवर थेट हल्ला, असं निदर्शन नोंदवत केंद्र सरकार आणि CBI कडून सुप्रीम कोर्टानं मागवलं उत्तर.
आज धनत्रयोदशी, कुबेर आणि धन्वंतरीच्या पूजनाचा दिवस. आजच्या मुहूर्तावर सोनं, चांदी आणि भांडी खरेदी करण्यासाठी होणार गर्दी. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणखी वाढणार. शेअर बाजार उच्चांक गाठण्याची शक्यता. सोनं 1,30,000च्या घरात, तर सेन्सेक्स 4 महिन्यांच्या उच्चांकावर. Thank you.